महानगरपालिकेमध्ये मनसेला 6 जागांवरती विजय आहे तो मिळालेला आहे आणि याच सर्व विजयी उमेदवारांना आज राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरती बोलवले आहे। आपण पाहतो या ठिकाणी विजयी उमेदवार आता शिवतीर्थावरती येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। काल मोठा गुलाल उधळून झाल्याच्या नंतर आज या ठिकाणी राज ठाकरेंची भेट आहे ते घेणार आहेत। भांडूप विभागातील प्रभाग क्रमांक 115 मधील विजयी उमेदवार ज्योती राजभोज या ठिकाणी आलेले आहेत। ताई, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। या ठिकाणी कशा पद्धतीची लढत होती? काल संपूर्णपणे विजयी झालेला आहात आणि आज शिवतीर्थावरती दाखल। लढत फार टफ होती, फार जोरात होती। विरोधकांनी फार टीका केल्या, फार प्रयत्न केलेत लोकांना डायव्हर्ट करण्याचा, पण आपली भोळी बाबडी जनता आहे, त्यांना मराठी माणसांचं, महाराष्ट्राचं आणि मुंबईचं हित माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी तसा कौल दिलेला आहे आम्हाला। भाजपने देखील त्या ठिकाणी मोठी लढत दिलेली होती। किती मतांनी तुमचा विजय आहे तो झालेला आहे आणि कशा पद्धतीची भाजपसोबत या ठिकाणी हा जी लढत आहे ती पार पडली? तसा 3300नी आम्ही जिंकलो आहोत आणि भाजप तर त्यांच्या हिशोबाने प्रयत्न करत होते आणि आपलेही प्रयत्न फार जोरात चालले होते। फक्त फरक एवढाच होता की आम्ही गल्लोगल्ली घरोघरी गेले 20 वर्ष पक्षात काम करत आहोत आम्ही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात। तर 20 वर्षाचा आशीर्वाद, लोकांचा कौल हा आमच्याकडे गेलेला आहे। अनेक वेळा बोललं जातं की राजकारणामध्ये पदाधिकाऱ्यांना संधी मिळत नाही, तुमच्या विजयानंतर काय सांगाल? मला वाटतं माननीय राजसाहेब ठाकरे, मला वाटतं राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतात ना तो कधी चुकीचा नसतो आणि त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीचा आढावा असतो। तर असं कधी नाही होत। कधी कधी वेळ अशी येते की आता मध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढल्यामुळे कधी कधी थोडासा वेळ असा आली, बाकी त्यांचा निर्णय कधी चुकीचा नसतो। विजय उमेदवार ज्योती राजभोज आहेत, परंतु त्यांच्या मागे संपूर्णपणे जे हा पूर्ण खिंड लढवली आणि या ठिकाणी विजय हा खेचून आणला असे त्यांचे पती देखील आपल्यासोबत आहेत। सर, सर्वप्रथम तुमचं देखील अभिनंदन। कशा पद्धतीची लढत झाली? अनेक वेळा बोललं जात होतं ठाकरे बंधूंचं कार्ड आहे, मराठी कार्ड आहे, ते चालणार नाही, परंतु भांडूपमध्ये तुम्ही हे करून दाखवलं। मी खरं सांगतो, भांडूपमध्येच ठाकरे बंधूंचं कार्ड चांगलंच चाललेलं आहे आणि ठाकरे बंधू हे कार्ड नाही आहे, ही अस्मिता आहे। आज महाराष्ट्राला जर कोण अभिमानाने नाव घेतलं ना तर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे। तिकिटी किती जिंकल्या हे महत्त्वाचं नाही, माणुसकी किती जिवंत आहे हे महत्त्वाचं आहे। आणि खरंच आज ठाकरे ब्रँड हा सगळ्या महाराष्ट्रात थोड्या दिवसात अजून जोरात दिसेल। आपण पाहिलं तर ठाकरे ब्रँड येणाऱ्या काही दिवसात अजून जोरात दिसेल असं देखील या ठिकाणी विजय उमेदवारांचं म्हणणं आहे। तर ह्याच ठिकाणी सर्व उमेदवार आहेत ते आता शिवतीर्थावरती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ खंडूसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।